गाईज कसे आहात सगळे. गुड मॉर्निंग. लिटरली अजून पण मला उठायचं मूड नाही आहे, तरी मी आता उठती आहे. हॉनेस्टली गाईज मला कळत नाही आज मी काय करणार आहे, पण तुम्ही माझ्यासोबत राहाल आणि बघूयात आजसाठी कसा टर्न होतो आहे. मी फ्रेश होते. रोज मी असाच प्लॅन करते लवकर उठायचा, लवकर उठून व्लॉग करायचा, पण होतच नाही माझ्याकडे. सो चलो. बघा सकाळ सकाळ मोबाईलमध्ये बसली. आणि इकडे पप्पा. आता मी फ्रेश वगैरे झाली. आता क्विक स्किन केअर आणि थोडंसं टचअप करून घेते. माझे लिप्स खूप ड्राय झालेत. ड्राय झालं होते, टचअप करून पडेल मी आता. माझा घसा पण खराब झाला वाटतं, पाणीच नाही पिलं मी. सो चलो आता मला खूप भूक पण लागली आहे. सो चलो बघूयात किचनमध्ये काय आहे. किचनमध्ये तर मला काही खायला नाही दिसत आहे. मी आता चपाती बनवते. मी आता पहिले चहा चपाती खाणार आहे. मला मस्त तुपाची चपाती आवडते, तर मी तुपाची चपाती बनवणार आहे आता. सो लेट्स स्टार्ट. आता मी यावर मस्तपैकी तूप ओतणार आहे. कोणाकोणाला तूप चपाती कडक कडक आवडते तुपाची, मला तर खूप आवडते. आता माझी पोळी. सो फायनली माझी पोळी लाटून झाली आहे. आता मी याला तव्यावरती टाकते. याला असं डिझाईन करायची, त्यामुळे पराठासारखं वाटतं. आता याला मस्तपैकी तूप लावूयात. आता मम्मी बोलते मी दाखवते तुला कसा बनवायचा पराठा. बनवलेला ती बोलते असा नाही बनवत. ही माझी स्टाईल आहे ती बनवायची. खाशील तर पळून जाशील. कुठे बाय. कुठे बाहेर? कुठे बाहेर? हे तुझा परोठा का असा? येतं का तुला? येतं मला. गॅसच घालून टाकायला. हा गॅस ना खूप बारीक करावा लागतो. बारीक केलं तर विजूनच जातं. बघ विजलं. मोठा कर तिकडे. तर माझा पराठा होतोय तोपर्यंत मी चहा गरम करून घेते. असतं का पराठा? मम्मीने एक पोळी लाटली, त्याच्यावरती आज तूप लावलं आणि परत दुसरी पोळी लाटली आणि त्याला चिपकवलं. तर हा होता मम्मीचा पराठा. ठीक. हाय. ही कोणती हेअरस्टाईल केली आहे? कुठे काय ही डिलीट कर बघू काय केलं. दाखव कुठली हेअरस्टाईल होती. दाखव. काय पण करू नको. तूप लावू काय हवंय?
उलट. भूक लागली आहे खूप म्हणजे खूप. पाणी पण नाही पिलं बघा, आत्ता पाणी पिते आहे. चहा गरम होत आहे त्यामुळे मी वेट करते आहे. आणि मम्मी बघा पराठा बनवते मस्त. आणि इथे बघा काय झालं, पाणी होतच गेलं सगळं. आणि मी अजून होतो घालवती आहे. असं फील होतं पाणी पिल्यावरती पोटामध्ये. सो पराठा रेडी झाला आहे. मस्त दिसतो, माझ्यापेक्षा तर भारी झाला आहे मम्मीचा. हा आहे माझा वाला पराठा आणि हा आहे मम्मीचा पराठा. ठीक आहे, फाईन. आई टाकणार आहे आणि असा भारी चहा लागतो ना पदार्थ. वाव, मला असाच चहा आवडतो. आणि साईवाला, मलाईवाला, खूप भरभरावून मलाई होता चहामध्ये. आता मी चहासोबत पराठा घेते. आता मला खूप भूक लागली तर मी पटकन चहा आणि पराठा खाऊन घेते. कोबी बनवते, मला कोबी नाही आवडत पण मी हे मम्मी पप्पांसाठी बनवते आहे आणि मी माझ्यासाठी भेंडी केली आहे. सो लेट्स डू इट. थोडंसं कोथिंबीर टाकायचं. खूप कोबीची भाजी आता थोडी शिजायला ठेवते, तोपर्यंत मी भेंडी करून घेते. बघ भेंडीला मस्तपैकी क्रिस्पी होतोपर्यंत फ्राय करून घेते. थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करते. तर माझी भेंडीची भाजी रेडी झाली, एक मस्त क्रिस्पी. भाजी तर रेडी झाली आहे. मी आता थोडंसं बाहेर बसली आहे गॅलरीमध्ये. बटरफ्लाय आली आहे, बटरफ्लाय. बघा किती मस्त कैऱ्या लागल्या त्या झाडाला. वाव, माझ्या हातात सवळच. आणि हे आहे चाफ्याचं झाड. मम्मी रोज सकाळी याच्यात चाफे काढते. आता तर एकही नाही, कारण का तिने सकाळी काढले असतील. हे आहे छोटंसं झाड, तुळस आणि इथून फुल खाली झाड आहेत. मस्त वाटतं इथं बसल्यावरती. तुझा बेड आहे का हा? तुझा बेड आहे? फॅन लावला तर ती फॅनची हवा घेते. चल आपण केस विचारू. चल 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 का. चल ये. खायला नाही, खायला नाही देणार आहे तुला. ओय, तुला खायला नाही देणार आहे मी. विंचवायला किती वेळापासून बोलवती, येतच नाही. बस इथे. झालं तुझं आवरून आता. मस्तपैकी तुझे केस केलेत आता. बघ कशी दिसतेस, छान दिसते का?
खायचं का तुला कोरपड? पाच घे तिथे. हे आता पाऊस चालू झालाय. आता छान थंड थंड गार वाटणार. काहीतरी पडलं तिकडे. ओ आय सी इट. काय वीज कडकली होती आता. वीज कडकताना आय मीन कॅमेरा नसतो ऑन करायचा. पण मी बंद केला होता. पावसाळा म्हणजे सगळ्यांसाठीच चांगला नसतो पाऊस. कोणाकोणासाठी हॅपी असतो, कोणाकोणासाठी सॅड असतो. शेतकऱ्यांसाठी त्यांचे सगळे पीक लावलेले आहे, धान्य लावलेलं आहे, ते सगळे वाया जातात. त्यांचं नुकसान होतं खूप. आणि आपल्याला इथे मजा वाटते पावसाची. आता 2-3 दिवस आधी किती गारा पडले, किती नुकसान झालं त्यांचं. त्यांची अख्खी वर्षाची मेहनत 1 सेकंडमध्ये संपून जाते. ती पावसाला खूप घाबरती. लाईक ते वीज कडकते ना तेव्हा ती लपायची जागा शोधते. ती या कपाटमध्ये लपते. तुम्ही ते बंद करून ठेवलं आहे. बसली आहे. आता मी मस्तपैकी जेवण करून घेते. बाहेर मस्त पाऊस येतो आहे जोरजोरात. जेवण झाल्यावरती आपण भेटूयात. मी आता काय करू म्हणून मी आता काहीतरी जुगाड करते. ब्राव पॉमेड होतं बेनिफिटचं, असं आहे ते काहीतरी. आणि हे संपलं आहे ऑलमोस्ट. मी ह्याला आता मस्तपैकी क्लीन करून घेतलं आहे. आतमध्ये जे काही उरलं तर मी ते सगळं क्लीन केलं आहे. आणि जे माझ्याकडे आहे मी हे वाले ह्याच्यामध्ये फिल करणार आहे. सो लेट्स डू इट. जे मला हे इझी होईल कॅरी करायला पण. आणि जस्ट हे ओपन केल्यावरती मला एक ॲप्लिकेटर पण आहे, तुम्ही लगेच हे यूज करू शकते. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये फिल करते आहे. छान करते. बेस्ट. असं वाटतं मी चॉकलेट काढते ह्याच्यात. ब्राऊन चॉकलेट, डार्क चॉकलेटचा का कलर आहे. ऑलमोस्ट मी फिल केलं आहे बघा. किती क्यूट वाटतं आता हे. लाईक मी हे इझिली यूज करू शकते म्हणून मी असं ह्याच्यामध्ये टाकलं आहे. आता मी काय करू म्हणून मी शीट मास्क लावणार आहे फेसवरती. माझ्याकडे अशा भरपूर शीट मास्क आहेत. लाईक हे काल्मिंग आहे, हायड्रेटिंग आहे, सूदिंग आहे आणि बॅलन्सिंग आहे. सो मी हे बॅलन्सिंगवालं लावते. कंबुचावालं आहे. सो लेट्स ट्राय दिस वन. आणि हे खूप छान असतात फेसला. लाईक हे खूप फरक पडतो आहे. आय ह्याचा मी हे यूज करत असते कधी कधी. काय स्मेल आहे. बाहेर जाम पाऊस पडतो आहे जोरात आणि मी मस्तपैकी ते स्किन केअर करणार आहे. त्याला पण लावून फील करते. मला आता हे इथून कट करावं लागेल. कट करूया. तर याला 15 to 20 मिनिट्सपर्यंत असंच राहू देऊयात.
आता ह्याच्यामध्ये पण काय मला इथे काय झालंय काय माहिती, तर खूप रेड झाले आता तरी. आता आपण 15 मिनिट्स काय करायचं, तोपर्यंत थोडंसं नेल पॉलिश लावून घेत आहे. पिंक कलर लावूयात, पिंक सिल्वर. सिरी ते घाबरून बसली. जे सिरम आहे उरलेलं ते मी फुल फेसला लावणार आहे. सिरम जेव्हा ऑब्झर्व होईल त्याच्यानंतर याला मॉइश्चरायझरनी लॉक करून घ्यायचं आहे, कारण की ते जे हायड्रेशन आहे स्किनवरती ते तसं लॉक होऊन जाईल. सो ही काढली आहे मी मेहंदी. कशी खेळते ना. आता मी रेडी वगैरे होऊन चालली आहे ग्रॉसरी शॉपिंगला मम्मी पप्पासोबत. सो लेट्स गो. पहिले ग्रॉसरी शॉपिंगमध्ये बडीशोपच पाहिजे. नुसती रोज बडीशोप खात असते. फायनली सगळी शॉपिंग झाली आहे. हे नको घेऊ ना. नको. मी ऑर्डर केली. थोडंसं वॉक करतोय गाडीच्या इथे जाण्यासाठी. हा ना मम्मी, जेवण झाल्यावरती थोडं वॉकिंग ना. आज खूप पाऊस पडलाय जाम. व्हॉट्सअप गाईज. सो आता घरी पोहोचली आहे. तुम्ही बघितलंच असेल आजचा दिवस कसा गेला आहे. सो मी फ्रेश होते आता. फ्रेश झाल्यावरती आपण भेटूयात. माझी मेहंदी पण थोडीशी रंगली आहे. सो मी ड्रेस चेंज करून घेतलं आहे आणि मला मेकअप काढायचा खूप कंटाळा आला आहे. वेट वाईप्स. पहिले मी आय मेकअप काढून घेते, त्यानंतर परत फेस वॉश तर करावंच लागेल मला. मी एवढं चांगलं स्किन केअर केलं होतं आज, आणि हे बघा मेकअपला परत माझी स्किन खराब केलेली. मी फेस वॉश करून घेतला आहे. आता मी हे जे लेफ्ट ओवर फेस मास्क होतं त्याचं सिरम मी यूज करणार आहे फेसवरती. आता सिरम थोडंसं पेनिट्रेट होऊ देत स्किनमध्ये, आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावणार आहे. आत्ताच मी हे घेऊन आले न्यू. आपण उद्घाटन करूया त्याचं. छान स्मेल येत आहे. थोडंसं लिप बाम.
आता आपण याला मॉइश्चरायझरने लॉक करूयात. हा होता माझा स्किन केअर नाईटसाठी शॉर्टकटवाला. आता मी खूप दमली आहे, आता मी झोपणार आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. आजचा दिवस खूप मस्त गेला आहे. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.